हाय फ्रेंड्स. 8-10 दिवसापासून सारखे आंबे खात होतो त्याच्यामुळे दही भरपूर जमलं होतं. आमची सकाळची आजीची फ्रीजची व्हिजिट, तर 3-4 बाऊल दही दिसलं आजींना. मग आजींनी ते बांधून टाकलं सकाळी सकाळी आणि त्याचं पाणी काढून चक्का तयार करून ठेवला. मग मी नंतर त्याच्यामध्ये जेवढा चक्का होता तेवढी साखर, वेलची पूड, थोडेसे बदाम आणि पिस्ते चांगलं 8-10 मिनटं फेटून घेतले आणि छान असं श्रीखंड तयार झालं. त्याच्यात सगळे ड्रायफ्रूट्स टाकले आणि नंतर ते फ्रीजमध्ये उचलून ठेवलं. सकाळी लाल भोपळ्याची भाजी केली होती, मसुरीची कोरडी भाजी केली होती डब्याला. आजीला दोघीही भाज्या आवडत नाही आमच्या. मग काय करणार? मग दुपारच्या जेवणामध्ये कुकर लावला. कुकर लावताना तुरीची डाळ, मुगाची डाळ मिक्स आणि हिंग, हळद टाकून चिरलेला कांदा टाकून वरण हे केलं. मग लसूण, आलं, कोथिंबीरच्या काड्या हे सगळं दळून घेतलं. पाणी गरम करायला ठेवलं. डाळीमध्ये गूळ, मीठ, आमसूल घातलं आणि हिंग, जिरं, मोहरीची फोडणी दिली छान. आणि ते वाटण केलं होतं लसूण, खोबरं, आलं आणि कोथिंबीरच्या काड्यांचं, ते घातलं. छान परतवून घेतलं ते टाकून. आणि मग त्याच्यामध्ये लाल मसाला टाकला. जो पिवळा मसाला असतो त्याच्यामध्ये आमचे धणे, जिरे सगळं असतं, बडीशेप, ओवा, हिंग, तो टाकला. तो पण छान परतवून घेतला 2 मिनटं आणि गरम पाणी टाकून ती डाळ मिक्स केली आणि ते वरण फोडणीला केलं. 5 मिनटानंतर ती डाळ छान उकळली. हे असं केलेलं वरण खूप छान लागतं, कारण शिजलेला आणि परतलेला कांदा ह्या 2 वेगवेगळ्या चवीच्या गोष्टी. आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये खूप सुरेख लागतं. आमसूल थोडंसं घालायचं. ती नंतर उकळल्यावर कोथिंबीर पेरली आणि 5 मिनटं कमी गॅसवर झाकण ठेवून दिली. झाकण ठेवल्यामुळे त्याला छान अशी तरी येते आणि कड येते. तर ते खूप इंद्रायणीचा गुळगुटीत भात आणि त्याच्यावर हे वरण आणि साजूक तूप पावसाळ्याच्या दिवसामध्ये नक्की खाऊन पहा आणि एन्जॉय. थँक्यू.